Practice set 1.3 8th standard. Question first. Write the following rational number in decimal form. रॅशनल नंबर दिले तर डेसिमल फॉर्ममध्ये लिहायच्या, म्हणजे त्यांचं डिवायडेशन करायचं आहे. मग 9/37 सांगितलं आहे. 9 न्यूमेरेटरला आहे, 37 डिनॉमिनेटरला आहे. मग 9ला 37ने डिवाईड करायचं. मग त्याच्यासाठी आपल्याला 37चा टेबल माहिती पाहिजे. 37चा टेबल तर माहिती नसतो, मग तो तयार करून घ्यायचा. इथं 3चा टेबल लिहायचा, त्याच्या मागे 7चा लिहायचा. इक्वल टू कसा करायचा टेबल तयार? 7 ॲज इट इज, 3 ॲज इट इज, 4 हा 1 6मध्ये ॲड करायचा, 7 1 ॲज इट इज, 2 9मध्ये ॲड करायचा, 8 ॲज इट इज, 2 12मध्ये ॲड केला, 14 5 ॲज इट इज, 15मध्ये 3 ॲड केला, 2 ॲज इट इज, 18मध्ये 4 ॲड केला. आपल्याला 5 पर्यंतच लागणार आहे म्हणून इतकाच तयार करून घेतला. आता पुढे बघू आपण. तर 37 हा 9पेक्षा मोठा आहे म्हणून 0चा भाग घ्यायचा, -0 काल याला 9 पॉईंट घेतला. 90पेक्षा लहान संख्या टेबलमध्ये घेतली. कोणती आहे? 2 नंबरची, 74. मायनस केलं, 90 - 74 60. परत राहिलेल्या संख्या लहान आली, नंबर 0. 160पेक्षा लहान संख्या कुठली आहे? ही 2 3 4 148 4 नंबरची आहे. 4 नंबर 148. परत इथं मायनस करायचं, 0मधून 8 नाही जात म्हणून इथं 5 राहिला, इथून कॅरी घेतला, इथं आला 10, खाली इन 2, 10 - 8 2, 5 - 4 1 1 - 1 0. परत 12 आला, ही परत नंबर लहान आला, 0 घेतला. आता 120पेक्षा लहान कुठली आहे? ही 3 नंबरची, 111 3 नंबरची घेतली. परत त्यांना मायनस केलं, तर परत काय आलं आन्सर? 9 आलं. 9 परत आपलं हे जे ते जिथून आपण स्टार्ट केलं होतं, मग हेच आपलं परत 2 4 3 हेच रिपीट होतील म्हणून इथं स्टॉप करून घ्यायचं आणि खाली फायनल आन्सर लिहायचं. 9 / 34 हा डेसिमल फॉर्ममध्ये कसा येईल? 0.243. हे परत रिपीट होते, मग 2 पासून पूर्ण परत रिपीट होईल म्हणून त्याच्या डोक्यावर तितकी रेंज द्यायची. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल, 18/42. आता 42चा आपण तसाच टेबल तयार करून घ्यायचा. इथं तुम्हाला 37चा तयार करून दाखवला, त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा. वेळ नको जायला म्हणून मी लिहून घेतला आधी. 18ला 42ने डिवाईड करायचं. आता परत 18 42पेक्षा लहान संख्या म्हणून 0 घ्यायचा, -0 खाली आला 18. आता पॉईंट घेतला, 0 घेतला. 118पेक्षा लहान संख्या कुठली आहे टेबलमध्ये? ई 168. किती नंबरला? 1 2 3 4 4 नंबरला, -168. यांचं मायनस केलं, 120 येतं ते. 120पेक्षा लहान संख्या कुठली? 1 नंबर 2 नंबर, ही 84 2 नंबरची घेतली, 84. परत मायनस केलं, इथं आला 1, इथं आला 10 10 - 4 6, इथं आला 11 11 -8 3. परत 36 आली, मग 0 घेतला. 316पेक्षा लहान ही 294. ती किती नंबरला आहे? 1 2 3 4 5 6 7 7 नंबरला आहे. 1 2 3 4 5 6 7 8. सॉरी, ही 336 इन 8 नंबरची, 336
परत इथं मायनस करायचं. 10 - 6 4, 5 - 3 2, 3 - 3 0. परत 0 घेतला, लहान संख्या आली म्हणून. आता 240पेक्षा लहान संख्या कुठली येईल? 1 2 3 4 5. 5 नंबरची आली 210. यांचं मायनस केलं 0. 4 - 1 3 2 - 2 0. पुन्हा 0 घेतला. 300पेक्षा लहान कुठली ही किती नंबरला आहे? 194. 1 2 3 4 5 6 7. 7 नंबरला आहे. 294. त्यांचं परत मायनस केलं. 10 - 4 6. इथं परत कॅरी घेतला 0. इथं आला 9 6 0. आता 6 परत 16पेक्षा मोठी संख्या कुठली? इथं 1 नंबरची आहे लहान संख्या. 1 नंबर 42 मायनस. यांचं मायनस केलं तर परत इथे येईल 18. आता हीच पूर्ण जिथं आपण स्टार्ट केलं होतं 18 तेच खाली येतं आहे. मग ह्याच पूर्ण परत 4 येईल, परत 2 येईल, हेच परत रिपीट होईल. म्हणून फायनल आन्सर आपलं काय येईल ते लिहून घ्यायचं. मग शेवटी परत भाग नाही द्यायचा, परत डिव्हायडेशन करायचं नाही. मग 0.428571 आणि 4 पासून डोक्यावर लाईन. याच प्रकारे पुढचे एक्झाम्पल आहेत. एकदम पुढचं खूप इझी एक्झाम्पल आहे. 9 / 14. 14चा आपल्याला टेबल माहिती असतो आणि त्याच्या पुढचं पण खूप एक्झाम्पल आहे 5 डिवायडेशनला. त्याचं पण 5चा टेबल माहिती असतं म्हणून ते घ्यायची गरज नाही आहे. ते तुम्ही होमवर्कला करू शकता. थँक्यू.